नमस्कार मंडळी. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे छान अशा देवपूजेने, कारण आज आहे संक्रांती. तर ध्यान देवाची पूजा केली आणि त्यांनाही तिळगुळाचा नैवेद्य दिलेला आहे. त्यानंतर दारात छान अशी रांगोळी काढून घेतली आहे. सण म्हटले की आपण रांगोळीही काढतोच. त्यानंतर मी तिळाचे लाडू तर आदल्याच दिवशी बनवलेले होते. म्हटलं चला आता कुरमुऱ्याचे लाडू बनवावे. आमच्या इथे असं म्हटलं जातं की जर लहान मुलं घरामध्ये असेल किंवा मुलं घरामध्ये असतील तर तुम्ही कुरमुऱ्याचे लाडू बनवायचे असतात. तर असं काहीसं आहे. तर मी दरवर्षी बनवते आणि मुलांनाही खूप आवडतात, त्यामुळे तर हे बनवलंच पाहिजे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकलेलं होतं. त्यानंतर मी पाव किलो हा गूळ घेतलेला आहे आणि त्याला छान फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे. खूप जास्त त्याला घट्ट करायचं नाही आहे. त्यानंतर मी 2 वेलची आहे ना त्याला छान कुटून टाकलेली होती, ज्याने स्वाद खूप छान येतो. तर हा बघा आपला पाक म्हणजे गूळ छान वितळला आहे. आणि त्यानंतर जी कुरमुऱ्याची पिशवी येते ना, आय थिंक अर्धा किलोची येते, तर त्याचं अर्धं मी टाकलेलं होतं. त्यामध्ये अर्धं पॅकेट त्यामध्ये टाकलं आणि छान गरम गरम मिक्स करून घ्यायचं. आणि हे थोडेसे लाडू पटापट गरम गरम वळले ना की पटकन वळतात आणि चिक्कीचा गूळ असल्यामुळे जास्त त्रास होत नाही. तसे छान मी पटकन लाडू वळून घेतले होते. खूप लवकर होतात आणि किती हेल्दी आहेत. म्हणजे पोटभरीचं सुद्धा काम करतं. एक लाडू खाल्ला ना तरी असं पाणी पिलं की पोट भरून जातं याने, आणि चवीला तर छानच लागतात. तर आपण आणि हे लाडू कधीही बनवू शकतो. मी तरी अधेमध्ये कधी कधी बनवत असते, कारण की आमच्या इथे कुरमुऱ्याचे लाडू आवडतात तिळापेक्षा सुद्धा. तर माझे तिळाचे आणि कुरमुऱ्याचे असे मस्त लाडू तयार झालेले होते. हे बघा इतके झाले. आणि सुगड वगैरे मी छान धुवून वगैरे ठेवलेलं आहे, कारण की आज 3 वाजल्यानंतर पूजा करायची आहे. त्यामुळे म्हटलं सगळी तयारी करून ठेवलेली होती मी. त्यानंतर मी गेले होते बाहेर काही पूजेचं सामान घेण्यासाठी. तर बाहेर जाऊन आले आणि खरंच इतका ऊन आहे ना बाहेर की असं वाटतं बापरे कधी घरी पोचते. तर काय बघितलं तर मुलं एकदम पतंग घेऊन तयारच होते. म्हटलं चला थोडंसं त्यांची क्लिप घेऊया. आणि सगळेजण एक्सायटेड होते. गेले आणि फक्त 15 ते 20 मिनटात ना सगळे घरी आले, ऊन खूप जास्त असल्यामुळे. आणि मग मी बाहेरून आणलेलं होतं हे पावटा वगैरे मी घेऊन आलेले होते, कारण की पूजेला लागणार आहे. तर आता माझी पूजेची सगळी तयारी झालेली आहे. तर इथे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सुगड आहे. त्यानंतर हे ना सगळं साहित्य जे जे आपल्याला लागणार आहे पूजेला ते सगळं काढून ठेवलेलं आहे. हे छोटे छोटे पॉट्स आहेत माझ्याकडे, जे आपण दिवाळीला वापरतो, ते सुद्धा छान दिसतात. त्यानंतर आमची ती खिचडी अशी ठेवली जाते आणि त्यानंतर आपली सगळी तयारी